कुठे झाले मम्मी? देवाच्या मंदिरात. कशाला? विनीत उद्या चालला ना म्हणून. आणि पटपट बॅकपॅक करून घेऊया. असाच पसारा पडला. चालूच होत्या तर तेवढ्यात ही बघा माझी बहीण जरा इमोशनल झाली. मी डायरेक्ट 4 महिन्यानंतर भेटणार आहे म्हणून थोडंसं तिला सुद्धा वाईट वाटत होतं. इथे बघ इथे बघ इथे बघ इथे बघ इथे बघ इथे बघ तिला तिला हिला बघा झालं. चला आता आपण पॅकिंग करून घेऊ नंतर पुढे बघू काय होतं ते. थोडी शॉपिंग बाकी होती म्हणून मम्मीसोबत डीमार्टला गेलो होतो. मला 2 शर्ट घेतले आणि मम्मीने त्यासाठी चप्पल घेतले. हा माझा घरचा शेवटचा दिवस कारण मी आता माझ्या फॅमिलीला डायरेक्ट 4 महिन्यानंतरच भेटणार. बाकी सर्व नातेवाईकांना सुद्धा भेटून आलो होतो. सोबत माझे मामाकडचे आजी आजोबा सुद्धा आले होते भेटण्यासाठी. चला संध्याकाळचे 5:30 वाजले आणि आता माझी बॅग पॅक करून घेतो कारण एवढा टाइम झालेला. पॅक केलं तर सामानाचा व्हिडिओ काढला होता काय काय कॅरी करते काय नाही. ॲक्च्युली ते दुसऱ्या चॅनलवर मी अपलोड करतो पण त्या चॅनलची लिंक तुम्हाला 4 महिन्यानंतर भेटेल कारण ते थोडंसं सिक्रेट ठेवायचं. त्यामुळे बघूया आता पुढे कसं होतं. हे बघा चालू आहे ते मी चालला म्हणून मम्मीने हाती सॅशे घेऊन आलेली. असेच घेऊन जाणार का म्हणून मग डीमार्टमध्ये गेलो आणि अशा खाली बोट लागल्या. मग काय आमची तयारी चालू आहे मस्त. 1 साईड 2 जण लागले. हसते काय तुला अजून बॅग पॅकिंग करायची आहे. करा करा कुठे झाले मम्मी? देवाच्या मंदिरात. कशाला? विनीत उद्या चालला ना म्हणून. देवाला आवडचं नाही चालली बाई जोडला. चलो आता डोकरदेवाच्या मंदिरामध्ये जातोय आम्ही. आमच्या कुलदेवताला भेटायला जात आहेत आणि बघूया. काल मंदिरामध्ये गेलो होतो घरच्या मंदिरात तिथे सुद्धा देवाला भेटून आलो आणि आता पुढचा प्रवास बघूया आता कारण मी ॲक्च्युली सकाळी 5 वाजता निघणार आणि 5:27ची काहीतरी ट्रेन आहे विरारवरून. ती पकडल्यावर मग दादरवरून 7:16ची काहीतरी ट्रेन आहे. आम्ही थोडेसे लवकर पोहोचू मग डायरेक्ट CST वरूनच ट्रेन पकडायची अशी वाटते. म्हणजे CSTला जाऊन मग डायरेक्ट तिथूनच बसून येऊ. मग एकदा बसले की परत संताप नको डायरेक्ट कर्जतला मग डायरेक्ट उतरणार.
आमच्या मामाची एंट्री झाली गाईस. मामा करता झोपली रेशमा पोटाने दुखणार आला आला मामाने काहीतरी आणलंय मला. दाखव म्हणजे अवधूत मामाने दिलाय असं. अवधूत मामाने दिलाय आणि नितेश मामाने पण दोघांनी दिलं. अवधूत पाठवली शिलावर राहिला तो. एक हा दिलाय ठीक आहे आणि हा बघा कडकवाला हा ओरिजिनल आहे. थोडं डुप्लिकेट आहे. 100 वाला दिला. आपण आता चालू करूया आपला बॅग पॅकिंगला कारण जरा जास्तच वेळ होतोय त्यामुळे लेट्स गो आणि पटपट बॅग पॅक करून घेऊया. असाच मसाला पडला मी हे हॉलमध्ये शिफ्ट करतो आणि हॉलमध्ये शिफ्ट केल्यानंतर व्यवस्थित आपण बॅग पॅक करूया. ठीक आहे लेट्स गो. मी आता जस्ट जेवलो आणि आता झोपतो. 10 वाजलेत आणि भरपूर वेळ होऊन जाईल मग लेट होईल. सकाळी लवकर उठून आंघोळ पण करायची आणि आंघोळ करून मला लगेच निघायला लागेल मला. मी आता झोपतो कारण भरपूर लेट झालं आणि त्याच्यानंतर मग बघूया आता पुढचा कसा सिनॅरिओ आहे तो तुम्हाला बघायला मिळेल. तोपर्यंत स्टेट येऊन जा. चला मंडळी आपण निघतो आता. 5:30 वाजले. 5:30 वाजता निघायचा. अभिषेक पण भेटतोय स्टेशनला भेटेल आणि मग तिथेच भेटूया. आता काय माझी सर्व तयारी झाली. माझी बॅग पण इथे रेडी आहे आणि ही अजून एक छोटी बॅग आहे तिला पण त्याच्यामध्ये आपण लॅपटॉप ठेवला आहे आणि आता जस्ट म्हणजे सकाळी उठून पटकन पटापट व्हिडिओ एडिटिंग वगैरे केली. बाकीची पण व्हिडिओ एडिटिंग बाकी आहे. बाकीची ट्रेनमध्ये करेल आणि हा व्लॉग यायला जरासा वेळ लागेल. बघूया आता कसं काय होतं ते. तिथे पोचल्यावरच समजेल की तिथे आम्हाला व्हिडिओ वगैरे काढून देतात की नाही. तोपर्यंत भेटतात राहा आणि स्टेशनला आता भेटूया. अभिषेक वगैरे येतो तर चला लेट्स गो. Hey, Chingu, Chingu.
आई आहे. पुढे चला. ही अभिषेकची मम्मी आहे. तो गेलाय तिथे पुढे. चला आता आपण ट्रेन पकडूया. आता पुढची कोणती ट्रेन भेटते त्याची आयडिया नाही, पण चर्चगेट पकडायचा विचार आहे. आणि बघू आता काय ते. आपली वहिनी आहे अभिषेक आणि तिची का असते ती नाही राहत. चला आता ट्रेन पकडू. मग ट्रेन पकडल्यावर मग पुढच्या गोष्टी जातो. चला रजिस्ट्रेशन वगैरे झालं. माझा हॉस्टेल अलॉटमेंट पण झालं आहे. आता बघूया आता पुढे कसं होतं आहे. ॲक्च्युली त्यांनीही आम्हाला सांगितलं होतं की आणि अभिषेकचं आणि माझं पण हॉस्टेल वेगवेगळं आहे. बघूया पुढे कसं होतं. आणि इथूनचा परिसर खतरनाक आहे. कॅम्पस टूर पण तुम्हाला करवेल, पण सध्या पुरता आपण पहिला हॉस्टेलमध्ये जाऊया आणि थोडंसं फ्रेश होऊन घेऊ. ठीक आहे. चला मंडळी, आपण आलो आहे आता आपल्या हॉस्टेलवर आणि एक रूममेट भेटला आहे. तो पण केरलाचा आहे आणि बघूया आता त्याच्यासोबत थोडंसं अवघड होतं आहे, कारण त्याला प्रॉपर हिंदी पण येत नाही, तर इंग्लिशमध्येच बोलावं लागेल. आणि दुर्दैवाने केरलावालाच मिळाला मला. आणि अभिषेकचं ॲक्च्युली दुसऱ्या हॉस्टेलमध्ये आहे, दुसऱ्या बिल्डिंगमध्ये अभिषेकला मिळालं आहे. तर बघूया आता, कारण मोस्ट ऑफ द आमचे जे व्हॉट्सॲप ग्रुपवाले आहेत ते माझ्याच हॉस्टेलमध्ये, जे आमच्या सर्वांची एकच हॉस्टेल बिल्डिंग आहे. पण अभिषेकला बहुतेक दुसरी बिल्डिंग मिळाले. पण बघूया आता पुढचा प्रवास कसा होतो, कारण आता आम्हाला पटकन मला तर हे बघा इथे शेविंग वगैरे केली, ऑलरेडी शेविंग केली होती, पण परत शेविंग केली तर इथे रक्त निघालं माझं इथून, तर ते ब्लेड थोडे शार्प होते ना, तर आम्हाला परत शेविंग करायला सांगितली. आणि आता मग ते बोलवत आहेत ऑडिटोरियममध्ये, तिथे आम्हाला ते इन्स्ट्रक्शन्स वगैरे देतील कसं काय सर्व करायचं, आणि पुढचे प्रोसिजर म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन वगैरे करतील. आणि त्यानंतर आम्हाला मग बेडशीट, लॉन्ड्रीचं जे काही सामान आहे ते आम्हाला देतील. आणि बघूया आजचा कसा होतो. आणि जायचं आहे आता, जेवायला पण जायचं आहे. त्यांनी टायमिंग देऊन ठेवलं आहे, पण त्याआधी मला 12:30ला ते लोक इन्स्ट्रक्शन प्रोव्हाइड करणार आहेत. त्यासाठी आपल्याला पहिला तिथे जायचं आहे आणि तिथे गेल्यानंतर मग ते इन्स्ट्रक्शन जे काय प्रोव्हाइड करतील ते बघूया आता, कळेल. तर त्याच्या अकॉर्डिंग आपण मग फॉलो करावा लागेल. आणि पुढचा प्रवासाचा व्हिडिओ तुम्हाला लवकरच भेटेल, पण त्यासाठी तुम्हाला फक्त 4 महिने थांबावं लागेल, कारण ॲक्च्युली मला सरप्राईज आहे सर्वांना, त्यामुळे प्लीज स्टे ट्यून.